नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील बळीरामपूर या भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी आज पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकारच्या वतीने या ठिकाणी फकीरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बळीरामपूर तालुका जिल्हा नांदेड यांच्या वतीने या ठिकाणी विश्व पृथ्वी दिवस आज दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी अतिशय उत्साहात या ठिकाणी तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून ते या ठिकाणी बौद्ध विहारापर्यंत या ठिकाणी रॅली देखील काढण्यात आली होती। या ठिकाणी प्लास्टिकचं महत्त्व काय आहे, त्यानंतर प्लास्टिक कशा प्रकारे नष्ट करायला पाहिजे, त्यानंतर या ठिकाणी झाडं लावण्याचं महत्त्व काय आहे, त्या या अनेक विषयावर या ठिकाणी या संस्थेचे अध्यक्ष संतोष भिवाजी तेलंग यांनी सखोल माहिती दिलेली आहे। त्यानिमित्त या ठिकाणी त्या फकीरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संतोष तेलंग यांच्याशी आपण चर्चा करत आहोत। सर, आज या ठिकाणी जे आपण मुलांना मार्गदर्शन केलात याबद्दल काय सांगणार? या ठिकाणी पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकार व फकीरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बळीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी 22 एप्रिल हा दिवस पृथ्वी दिवस म्हणून आपण साजरा करत असतो। साजरा करत असताना या दिवसाचं महत्त्व म्हणून या ठिकाणी पर्यावरण जनजागृती व्हावी, पर्यावरणाचं महत्त्व कळावं आणि या वर्षीचा जे स्लोगन आहे प्लास्टिक मुक्त भारत, या विषयाच्या अनुषंगाने आम्ही विद्यार्थ्यांची या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते बुद्धविहारापर्यंत एक रॅली काढलेली आहे आणि त्या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी फलकाच्या माध्यमातून गावकऱ्यांना असा संदेश दिलेला आहे की प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा, प्लास्टिक मुक्त भारत, अशा पद्धतीचे घोषवाक्य विद्यार्थ्यांनी घोषणा देत या ठिकाणी रॅलीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत। त्याच्यानंतर आम्ही दुसरा एक कार्यक्रम या ठिकाणी घेतला, चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये चित्रकला स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना आम्ही चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घ्यायला सांगितलं आणि विद्यार्थ्यांनी भाग घेतल्यानंतर आम्ही जे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असं चित्र पृथ्वी दिवसाच्या अनुषंगाने किंवा प्लास्टिक मुक्त भारतच्या संकल्पनेच्या आधारित ज्यांनी आम्हाला चित्र काढून दिलं त्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये आम्ही पहिला, दुसरा, तिसरा अशा विद्यार्थ्यांना प्राइज दिलं। त्याच्यानंतर आम्ही पुन्हा 5 विद्यार्थ्यांना सुद्धा सहभागी असं प्राइज मिळावं। एकदम चांगल्या प्रकारचं विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चित्रकला काढलेली आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून पुन्हा 5 विद्यार्थ्यांना वाढीव बक्षीस संस्थेच्या वतीने देण्यात आलं। त्यानंतर या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते बुद्धविहाराच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी वृक्षारोपणाचा देखील कार्यक्रम आमच्या संस्थेच्या माध्यमातून राबवला आणि तो कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी केलेला आहे। त्यानंतर विद्यार्थी आहेत म्हणून या ठिकाणी त्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था सुद्धा संस्थेच्या वतीने केलेली आहे, एवढंच सांगू शकतो। धन्यवाद। या ठिकाणी नांदेड शहराच्या जवळ बळीरामपूर या भागामध्ये फकीरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतिशय चांगल्या प्रकारे काम करते। या ठिकाणी सर्व धर्म समभाव कार्यक्रम असेल, त्यानंतर या रस्ता सुरक्षा अभियान असेल आणि यानंतर या ठिकाणी जे आज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या वतीने आयोजित या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे। या ठिकाणी झाडाचं महत्त्व, त्यानंतर प्लास्टिक नष्ट कशी करावी याविषयी अनेक कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात। तर सर, या ठिकाणी आपण या आजच्या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त काय काय कार्यक्रम आपण आपल्या संस्थेच्या मार्फत राबवत असता? या ठिकाणी संस्थेच्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान आम्ही 1 महिन्याचा कार्यक्रम या ठिकाणी जिल्हाभर कला पथकाच्या माध्यमातून आम्ही प्रदर्शन करत असतो, लोकांना माहिती देत असतो। त्यानंतर समाज कल्याण विभागाच्या अनुसूचित जातीच्या योजना या ठिकाणी आमच्या संस्थेच्या माध्यमातून कला पथकाच्या माध्यमातून सांगण्याचं काम करतो। सद्भावना रॅली असेल, सर्व धर्म समभाव असतील, या सर्व कार्यक्रमामध्ये संस्थेच्या वतीने ज्या ज्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करता येईल किंवा भाग घेता येईल त्या सर्व पद्धतीने संस्था काम करत असते। धन्यवाद। या ठिकाणी आपल्यासोबत संतोष भाऊ सूर्यवंशी आहेत की जे या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष। सर, आज आपण या ठिकाणी अध्यक्ष होतात, या ठिकाणी जो या फकीरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला होता याबद्दल काय सांगणार? पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकार प्रायोजित फकीरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बळीरामपूर तालुका जिल्हा नांदेड या सेवाभावी संस्थेच्या वतीने अतिशय सुंदर असं देखणं या कार्यक्रमाचं आयोजन केलं। या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा भरपूर सहभाग होता आणि अतिशय आनंदी आणि उत्साहित विद्यार्थी असल्यामुळे हा कार्यक्रम आगळा वेगळाच दिसून येत आहे। या कार्यक्रमाला
माझे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या सेवाभावी फकीरा सेवाभावी संस्थेने माझे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवड केली आणि कार्यक्रम माझ्या हातावरती दिला, त्याबद्दल मी फकीरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बळीरामपूर सर्व सेवाभावी संस्थेच्या टीमचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा देतो। या ठिकाणी जो फकीरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला होता, अतिशय उत्तम कार्यक्रम होता। अशा प्रकारे जर प्रत्येक सेवाभावी संस्थेने जर कार्यक्रम ठेवले तर आपल्या गावोगावी खरोखर या ठिकाणी एक दिवस प्लास्टिक मुक्त भारत होईल आणि ज्याप्रमाणे आपला कोरोना काळामध्ये झाडाची आवश्यकता वाटली त्याप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जर झाडं लावले तर जे येणारे बिमारी असतील ते दूर होईल। या ठिकाणी सुजलाम सुफलाम आणि सुंदर भारत होण्याला काहीच वेळ लागणार नाही असं मला वाटतंय। या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद।